प्लीज बॅट्समन आपण देखील प्रत्येक चेंडूवर मीटिंग करू नका. आपल्यासाठी देखील विनंती असेल कारण की उशीर झालाय त्यासाठी आयोजकांकडून या सूचना येत आहेत. पाहायला मिळतो हा देखील थोडासा शॉर्ट चेंडू होता. आखूड टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. सार्थक मात्र खेळताना थोडंसं कठीण वाटलं त्याला, मात्र समोरच्या दिशेने खेळला त्यामुळे नंदनकडे चेंडू जातोय. इथे मात्र सिंगल रन्स मिळेल. 2 धावा झाल्या आहेत आतापर्यंत, 2 चेंडू फेकून झाले आहेत. पुढे एकदा विक्रांत ठाकूर आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर आहे. डावखुरी हाताचा फलंदाज थोडं स्लोवर चेंडू केला. इथे मात्र तुषार मोरेच्या हातामध्ये चेंडू होता. विचार केला तर थोडंसं बॅकफुटला जाताना हा झेल घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र थोडंसं कठीण ठरलं त्यांच्यासाठी. झेल नक्कीच सुटला गेला. नंदन आले बॅकअपला आणि त्यानंतर पाहिलं तर या चेंडूवर जात आहेत 2 धावा. 2 धावांची धावसंख्या जर पाहिली तर 4 धावा. सातत्याने जर पाहिलं तर समाजामध्ये एकत्र खेळणारा संघ आपण पाहतोय. ओहो, खोलव्या टप्प्याचा इथे मात्र चेंडू पाहायला मिळाला. खूप वेगाने चेंडू फेकला. खोलव्या टप्प्याचा होता आणि त्यानंतर सिंगल रन्स. बॅटची हलकीशी एज लागली. करणकडे चेंडू मात्र नक्कीच पाहायला मिळाला. रन्स मिळतोय 1. एकंदरीत धावा पाहिल्या तर 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि 5 धावा स्कोअरबोर्डवर आहेत. हा चेंडू खोलवर टप्प्याचा सुरेख चेंडू फॉलो थ्रू मध्ये स्वतः अडवतोय मिस्टर ब्रिजेश. आपल्याला पाहायला मिळेल भरपूर अनुभव आहे ब्रिजेशकडे. म्हटलं तर लेदरचा अनुभव आहे. त्यानंतर मोठमोठ्या टुर्नामेंट तो खेळलेला आहे आणि इथे जर पाहिलं तर उमरोळीच्या मैदानावर देखील तेवढंच अनुभव त्याला पाहायला मिळतोय. हो, हा फटका जर पाहिला तर इथे मोठा फटका बनवायचा होता. ज्या पद्धतीने बॅट फिरवली होती. ओव्हरची होईल समाप्ती. 1 षटक चांगल्या पद्धतीने नक्कीच पाहायला मिळाला कारण की 2 मिनिटांमध्ये हा षटक फेकला गेला. धन्यवाद ब्रिजेश, जो टाईम तुम्ही वापरला गेला. असंच थोडंसं टाईम वापरण्याचा प्रयत्न करा कारण की आयोजक देखील आज जर पाहिलं तर संध्याकाळपासनं 4 वाजल्यापासनं या टुर्नामेंटमध्ये खूप धडपड करत आहात आणि उद्याच्या दिवशी देखील आपल्याला लवकरात लवकर सामने चालू करायचे आहेत. तर आजच्या रजनीमध्ये आपण पाहिलं तर एकच संघ आज क्वालिफाय होईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. ध्रुव आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला गोलंदाज पाहिलं जातंय सातत्याने. चांगली गोलंदाजी हाताळत असतो नवली संघासाठी. आज उमरोळीचं मैदान आहे. याआधी देखील चांगली गोलंदाजी हाताळले. मागचा सामना देखील चांगल्या पद्धतीने नक्कीच विन केला गेला. चांगली गोलंदाजी वापरली 2 गोलंदाजांनी आणि आता मात्र इथून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय तो म्हणजेच बिरवाडी संघाला फलंदाजीसाठी. फलंदाजी करत असताना बिरवाडी संघाचा जर विचार केला तर बिरवाडी संघ आतापर्यंत 6 चेंडूंमागे 6 धावा नक्कीच जमवतोय. तर ध्रुव पाहूया हा पहिला चेंडू पडेल दुसऱ्या षटकातील. हा हलक्यात असे कट करण्याचा प्रयत्न करण इथे मात्र वेगाने चेंडू फेकतोय. रन्स मात्र कंप्लीट केले जाईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता करण याचा, मात्र हिट लागला नाही आणि तेच कारण बनलं. इथे मात्र सिंगल रन्स नक्कीच घेतले जात आहेत. ध्रुवच्या विरोधात पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता मिस्टर सार्थक गरत याचा. सॉरी, यतीन आहे. ते पहा यतीनचा चांगला चेंडू आणि सुरेख क्षेत्र या ठिकाणी जर पाहिलं तर यष्टी रक्षक आपण नेहमीप्रमाणे पाहतोय. नयन याला चांगल्या यष्टीच्या मागे चांगली कामगिरी करत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळाला.
आणि तदनंतर पाहिलं तर विकेटचं पतन होताना यतीन मिळवतो ही सफलता. ते मात्र पाहिलं जाईल पहिला गडी बाद झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि विक्रांत बॅटची एज लागली आणि फटका फसला गेला. नाही मात्र सुरेख झेल टिपला गेला एस्टीनच्या मागे. तर गडी बाद झालाय. दुसऱ्या षटकातील चेंडू जर पाहिलं तर यतीनचा आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झालाय. तिसरा चेंडू असेल या षटकातील. यतीन सज्ज झालाय पुण्याचे एकदा. निकुंज राऊत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. ते पाहिले जाईल निकुंजकडे. यतीनच्या विरोधात फलंदाजी करण्यासाठी गेलाय आणि जर पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक अजूनही ऑन आहे. संधी असेल गॅप शॉट खेळण्यासाठी. बघूया कारण की पूर्ण ऑफसाईड कव्हर डीप कव्हर पूर्ण खाली ठेवलंय. ओहो इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटर फिरवली होती मात्र चेंडू बॅटला लागलेला नाही. नक्कीच 22 रूपाने रन्स इथे मात्र काउंट केली जाईल. सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 9 धावा आतापर्यंत 9 धावा आल्या आहेत. षटकातील जर चेंडूचा खेळ पाहिला तर एकंदरीत 9 चेंडूचा खेळ झालाय. एकदा आपल्याला पाहायला मिळेल यतीन पाटील षटकातील हा पुढचा चेंडू. फील्डमध्ये थोडीशी सजावट केले. डीप कव्हर रिजनमध्ये आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये मात्र क्षेत्ररक्षक या ठिकाणी डीपमध्ये नेताना. ओहो फटका तर पाहतोय पण मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक ब्रिजेश वेगाने येतोय आणि 2 धावा मात्र अर्जित केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या इथे मात्र वेगाने पूर्ण करतोय आणि धावसंख्या होत आहेत ते म्हणजेच 11 ऑन द बोर्ड. 11 धावा. 4 चेंडू झाले आहेत. 11 धावा स्कोरबोर्डवर आहेत. दुसरे षटक मार्गस्थ आहे. रिव्हर्स मारायचा होता. इथे मात्र पहा नोचा कॉल येतोय अंपायरचा आणि तदनंतर पाहिलं तर नोवर इथे मात्र आपण पाहतोय जीवनदान मिळेल ते म्हणजे सार्थक गरतेला. नोचा कॉल आहे. यस अंपायर दर्शवत आहेत. नो +1 धाव मात्र इथे काउंट केली जाईल. 2 धावा काउंट केल्या जातील आणि येणारा चेंडू जर पाहिला तर मिस्टर निकुंज राऊतसाठी असेल जो फ्री हिटचा. निकुंज आपण पाहतोय फ्री हिटचा सामना इथे मात्र नक्कीच करायला मिळेल. त्याला संधी आहे आपले हात खोलण्यासाठी निकुंजकडे. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर यतीन पुण्याचे एकदा सज्ज होताना गोलंदाजी मार्कवर स्टेप आउटचा नो नक्कीच पाहायला मिळाला त्याच्याकडून. ओहो फ्री हिटचा चेंडू आहे. लोअर फुलटो चेंडू हवेत आहे. ब्रिजेश मात्र इथे चेंडूला पकडतोय. रन्स मात्र मिळतील 2. फटका मारायचा होता प्रॉपरली टायमिंग झाला नाही आणि तेच कारण आपण पाहतोय बनलं गेलं. ब्रिजेशच्या हातामध्ये चेंडू नक्कीच होता. 2 धावा मात्र इथे घेतल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत लागली जाते 14 धावा. 14 ऑन द बोर्ड. शेवटचे चेंडू या षटकातील. पहा फटका जर पाहिला तर इथून मोठा फटका खेळायचा होता. सिंगल तर कंप्लीट केलाय आणि यस एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण नंदन याचं आपल्याला पाहायला मिळालं. ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झालेत आणि धावा जर पाहिल्या तर एकंदरीत 16 धावा. 8च्या सरासरीने संघ खेळतोय तो म्हणजे साईकता बिरवाडी संघ.
चला थोडी घाई करा प्लीज, यानंतर आपल्याला एक सामना अजूनही खेळवायचा आहे. तर विनंती असेल पुन्हा एकदा, पण कमीत कमी टाईम नक्कीच वापरा मैदानाच्या आतमध्ये, कारण का आता मात्र पहाट होत चाललेली आहे. जर पाहिलं तर 3:58 झालेली आहेत. 10 मिनिटं झाले आहेत तर 2 षटक कंप्लीट झाले आहेत. तर विनंती असेल चला आपण लगेचच इथे मात्र गोलंदाजी मार्कवर या. येस, आपण पाहतोय पुण्याची एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. ध्रुपला येताना इथे मात्र चांगला चेंडू इथे हाताळला जातोय. ध्रुपकडून मात्र अंपायरकडे देखील वळून पाहिलं होतं. ध्रुपने इशारा देखील केला होता, मात्र लेगबाईच्या रूपाने असं एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल स्कोरबोर्डवर, आता 2 ने वाढेल. नक्कीच आपण बघतोय धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जातील 17 धावा. सतरा धावा आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या तब्बल 6 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 9 धावा. एकंदरीत जर पाहिलं तर 15 धावा आणि आता मात्र ह्या 2 धावा पाहायला मिळत आहेत. एकंदरीत धावांचा विचार केला तर 17 धावा स्कोरबोर्डवर आहेत. ओहो, इथे फटका तर मारायचा होता, चेंडू मात्र प्रॉपरली टायमिंग पुण्याच्या एकदा पाहायला मिळाला नाही आणि तेच कारण बनतंय. खूप चांगले आहे तिथे मात्र जर पाहिलं तर शॉर्ट टर्मॅन रिजन मधून करण वेगाने धावत आला होता चेंडू पकडण्यासाठी. रन्स मिळतोय, मात्र पुण्याच्या एकदा 2 धावा मिळत आहेत. आणि येस, संघाला विनंती असेल कर्णधारांना की LBW साठी आपण रिव्ह्यू ठेवलेला नाहीये. कॉट बिहाइंडला देखील नसणार आहे, याची मात्र नोंद आपण घ्यायची आहे. आता मात्र रिव्हर्स खेळायचा होता, चेंडू अप्रतिम हाताळला जातोय, कारण की निकुंजच्या विरोधात चेंडू फेकले जात आहेत. कोलवर टप्प्याचे चेंडू. ध्रुप मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळतोय. वेगवान गोलंदाजी करत असताना ध्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी म्हणेन आतापर्यंत. आता मात्र बॅटच्या रडार मध्ये आला, चेंडूला फेकून दिला. निकुंजची ताकद काय आहे ती मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवताना निकुंज राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. जातोय हा षटकार. इथे मात्र पाहायला मिळाला निकुंजच्या बॅटच्या रडार मध्ये आला आणि सरळ त्याला फेकून दिला. ताकदीचा उपयोग, टायमिंग देखील वापरला आणि तेच पाहायला गेलं तर इथे मात्र ध्रुपवर कुठेतरी हल्लाबोल करण्याचा प्रयत्न निकुंजचा आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा लोअर फुल टच चेंडू आहे कारण, आणि तदनंतर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण करण ठाकूरला देखील पाहतोय. 2 करण नक्कीच पाहतील. शॉर्ट टर्मॅन रिजन मध्ये आपल्याला एक गलीमध्ये पाहायला मिळाला होता.
सार्थक घरसाठी मात्र थोडीशी वेगळी प्लॅनिंग केली. रिव्हर्ससाठी एक क्षेत्ररक्षक करणला काढलंय. यानंतरचा होणारा सामना आपण क्वालिफाय सामना म्हणून खेळणार आहोत. नक्कीच जो संघ क्वालिफाय होईल तो टॉप 4 मध्ये नक्कीच प्रवेश करेल. हो इथे मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. कोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला जातोय. फायदा मात्र उठवला नाही. 22च्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या इथे मात्र इकडे वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाईल 27 रन. 27 धावा झाल्यात. षटक जर पाहिलं तर इथे मात्र 3 षटक कंप्लीट झाले. जे संघ आपण पाहतोय क्वालिफाय होणार आहेत त्या चारही संघाला नक्कीच टी शर्ट्स इथे मात्र दिले जातील. नक्कीच नेचर फार्म इथून मात्र स्पॉन्सर्स केले जातील. आपण पाहतोय चारही संघाला क्वालिफाय होणार आहे आणि अंतिम रजनीमध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. आतापर्यंत जर विचार केला तर घड्याळात आपण पाहतोय 4:04 एकंदरीत 14 मिनिटाचा खेळ आतापर्यंत वापरलेला आहे. तर फलंदाज आपण देखील टाइम स्प्रेड करायचा नाही आहे. विनंती असेल आपल्याला देखील. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर मयंक. मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली मयंक यांनी. आता देखील आलाय गोलंदाजीसाठी. तर सार्थक घरत आपण पाहतोय. सार्थककडे जर पाहिलं तर या फलंदाजाकडे गॅप शॉट चांगले आहेत. इथून मात्र पाहिलं जाईल गॅप शॉट खेळला जाईल का मयंकच्या विरोधात. ओहो मारायचा होता मात्र चेंडू अप्रतिम या ठिकाणी अप्रतिम. सार्थक मात्र प्रॉपरली चेंडू करेक्ट करत नाही आहे. थोडंसं प्रेशर बनवतोय आणि तेच कारण बनतंय डॉट चेंडू येताना. मयंक मात्र आपली कामगिरी जी आहे ती चोखपणे पार पाडताना पाहायला मिळतंय. कारण की येणारा चेंडू जो आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीने रिलीज करायचा आहे. तेच करताना इथे मात्र पाहायला मिळाला मयंकच्या या गोलंदाजीतून जर पाहिलं तर सुरेख चेंडू निघाला आणि सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. सार्थक बॅक टू द डगआउटला जाताना गडी बाद झालाय. बाद. तर पाहतोय आपण मयंकची चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. दुसऱ्या चेंडूवर सार्थक ला मात्र माघारी परतवला गेला. क्रितेश घरत आलाय पुण्याचे एकदा या मैदानावर जर पाहिलं तर या आधी या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. चांगली बॅटिंग एक मोठा टार्गेट ठेवायचा होता. त्या अनुषंगाने आपण पाहतोय नक्कीच 2 बॅक टू बॅक षटकार देखील खेळला होता. आता देखील पाहिलं तर पवनसूत नवलीच्या विरोधात खेळायचं आहे आणि इथून जर पाहिलं तर चांगलं टार्गेट त्याला ठेवायचं आहे. 2 फलंदाजांनी सुरुवात केली. कुठेतरी पाहिलं तर विक्रांत बाद झाल्यानंतर चांगली पार्टनरशिप निकुंज आणि सार्थक मध्ये राहिली आपल्याला पाहायला मिळाली आणि तदनंतर विकेट देखील मिळाला गेला. हो इथे पहा क्रितेश मोठा फटका मारण्याच्या नादात थोडासा चुकला जातोय. चांगली गोलंदाजी मी म्हणेन मयंक. चांगला टप्पा ठेवतोय. इथे पाहिलं जाईल पुण्याची एकदा मयंककडे क्रितेशच्या विरोधात. हो कोलवर टप्प्याचा चेंडू आहे. चांगला चेंडू खोदून काढला जातोय. 1 धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न असणार आहे. 2 धावा. वा काही चपळ यांनी 2 धावा काढतोय खूप वेगाने. कारण निकुंज आणि क्रितेशकडे पाहिलं तर दोघांची बॉडी लँग्वेज सेमच आहे आणि त्यामुळे धावण्याची शैली जर पाहिली तर दोघांकडेही चांगली क्षमता आहे. त्या
क्षमतेचा वापर करून इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्या 2 धावा आहेत त्या पूर्ण केले जात आहेत. पुणेच एकदा मयंक सज्ज होईल. षटकातील जर पाहिलं तर 5वा चेंडू इथे मात्र फेकला जाईल. ओहो, खडे खडे मारण्याचा प्रयत्न सफल तर झाले होते, मात्र टायमिंग करू शकले नाही चेंडूला. तेच कारण बनतोय. आपण पाहतोय आणखीन एक डॉट चेंडू येताना. चांगला चेंडू आहे, नक्कीच डॉट तर केलाय, मात्र बघूया क्रितेश अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू आहे. चौथं षटक आपण पाहतोय मार्गस्थ असताना शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे. या चेंडूवर क्रितेश मोठा फटका मारेल की सिंगल रन्स घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवली जाईल ती मात्र पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला मयंक चांगली कामगिरी करतोय आतापर्यंत. हो, सिंगल घेतलाय, नक्कीच आपण पाहतोय स्वतः स्ट्राईक ठेवेल स्वतःकडे. इथे मात्र ओव्हरची होईल समाप्ती. 4 षटक कंप्लीट झाले आहेत आणि धावा पाहायला मिळत आहेत, त्या म्हणजे 30 धावा स्कोरबोर्डवर. आपण पाहतोय षटक क्रमांक पहिल्या हाताळलं होतं, आता मात्र 5वं हाताळलं जातोय. ब्रिजेश घरात येतोय, गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. ही थोडीशी रणनीती आखले नवली संघाने. क्रिकेट साठी मात्र गोलंदाज ठेवला होता ब्रिजेश. बेस्ट वर्सेस बेस्ट. ओहो, इथे पहा लॉफ्ट केलंय चेंडूला, चेंडू मात्र निघून जाईल. यस, लॉंगॉनच्या डोक्यावरून जबरदस्त प्रहार आणि येतोय षटकार 6. क्रितेश ची ताकद आहे, क्रिकेटची. मोठे फटके या मैदानावर सुरुवात केली मोठ्या फटक्याने आणि आज देखील दर्शवतोय. 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 36 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. कुठेतरी धावसंख्या थांबवायचं काम नवली संघाच्या गोलंदाजांनी चांगल्या पद्धतीने केला होता. ब्रिजेशच्या पहिल्या चेंडूवर जाणीव आहे, कारण की ब्रिजेश आणि क्रितेशचा जर विचार केला तर आपल्या समाजातील एकाच समाजातील 2 खेळाडू आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात त्यांची गेम प्लॅनिंग, त्यांची खेळी माहिती आहे. इथे मात्र पहा, एक चेंडूवर षटकार मारला तर दुसऱ्या चेंडूवर आता मात्र यतीन पाटीलकडे हा चेंडू सरळ थांबला गेला, निघतोय झेल आणि इथे मात्र विकेट मिळतोय. क्रितेश करते बाद. क्रितेश तर क्रितेश नक्कीच बाद झाला. मोठा फटका मारायचा होता. हे मात्र क्रिकेट माहिती आहे दोन्ही खेळाडूंना. एकाच समाजातील होते आणि नक्कीच दोघांनाही जाणीव होती, तेच पाहायला मिळाले. नवीन बॅटर जातोय साईश ठाकूर आपल्याला पाहायला मिळेल बिरवाडी संघाकडून. तर आपण बघतोय क्रितेशचा जर विचार केला तर क्रितेशने चेंडू हाताळले. एकंदरीत 6 चेंडू नक्कीच हाताळले. 6 चेंडूमध्ये विचार केला तर 9 धावा जमवल्या गेल्या आपल्या संघासाठी. पाहतोय आपण नवीन बॅटर साईश ठाकूर. ब्रिजेश आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत. स्लोवर गतीने चेंडू मात्र इथे हलक्या हाताने कट केला चेंडूला. सिंगल रन्स नक्कीच घेतली गेली आणि या एकंदरीत एका धावाच्या मदतीने धावसंख्या होते ती म्हणजेच 37 धावा. 37 रन्स ऑन दी बोर्ड. निकुंज इथे मात्र चेंडू हवेत आहे, उंच गेलाय आणि नंदन त्याला मात्र कॅच घेण्याचा प्रयत्न होता नंदन याचा.
पूर्णपणे चेंडूवर आले होते देखील आणि नजर ठेवू शकले नाही. तेच कारण म्हणलं आपण बॉल जो चेंडू आहे तो नक्कीच ड्रॉप केला जातोय, कॅच ड्रॉप होतोय आणि धावसंख्या ही वाढली जाईल 2 ने. 39 धावा. आता मात्र पुन्हा एकदा लोअर फुलटच चेंडू इथे पहा पुन्हा एकदा तुषारकडे, कारण की तुषारला सो पहिला चेंडू देखील तसाच आला होता, बॅकफुटला जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न होता. आता देखील तेच काम या ठिकाणी करावं लागलं त्यांना. झेल घेण्याचा प्रयत्न होता मात्र आवाक्याच्या बाहेर चेंडू असल्याकारणानेच या चेंडूला फील्ड केलं गेलं आणि त्यानंतर 2 धावा आणखीन वाढवल्या जातील. 41 रन्स ऑन दी बोर्ड. 41 धावा झाल्या आहेत. षटकातील जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्लोवर गतीने इथे मात्र चेंडू करतोय यतीन पाटीलकडे चेंडू. चांगली थ्रो पाहायला मिळते, ॲक्युरेट एकदम नक्कीच. आणि धावसंख्या जर पाहिली तर 42 रन्स आतापर्यंत 5 षटक कंप्लीट झाले आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक असणार आहे. ते मात्र पाहतोय पण 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 षटक कंप्लीट झाल्यात. धावांचा विचार केला तर 42 रन्स 42 धावा आतापर्यंत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मयंकला आणलंय. चांगली गोल हो चांगला चेंडू. मयंक मात्र इथे मात्र आपली लेंथ लाईन विसरत नाहीये. जी लेंथ लाईन आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली तीच लेंथ लाईन इथे मात्र शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय. सुरेख लेंथ लाईन वापरताना खोलवर टप्प्याचे चेंडू हाताळले जात आहेत. सर पाहिलं तर निकुंज या फलंदाजासाठी पुणे एकदा सज्ज असेल मयंक आपण पाहतोय. सज्ज झालाय निकुंज. षटकातील जर पाहिलं तर अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. स्टेप आउट करून मारलाय चेंडू हवेत आहे. पुण्याचे एकदा नंदन आता येतोय कॅचवर आणि आणखीन एक कॅच ड्रॉप करतोय. थोडंसं लक्ष नाही आहे चेंडूवर. नंतर याचं म्हटलं तर ब्रिजेश देखील त्या ठिकाणी होता. जेलवर येऊ शकला असता मात्र कॉल केलं होतं नंदनने. कॉल नक्कीच होता, चेंडूपर्यंत पोहोचले होते मात्र गॅदर करता आले नाही. तेच कारण म्हणलं इथे मात्र निकुंजला आणखीन एक विकेटचं जीवनदान मिळतंय पाहायला मिळेल. निकुंज पुण्याचे एकदा मिळालेल्या जीवनदानचा संधी इथे मात्र पहा लोअर फुलटच चेंडू खेळून काढलाय. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न सॅक्रिफाईस करावे लागेल. विकेटचा गडी बाद होतोय. मिस्टर साईश ठाकूर बॅक टू द डगआउटला येताना गबाद.
पाहिलं जाईल शेवटचं अंतिम षटक आहे आतापर्यंत. चेंडू जर पाहिले तर तीन चेंडू इथे वापरले आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. निकुंज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे मात्र राहिलाय आतापर्यंत. स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवलंय. तर मयंक चांगली गोलंदाजी नक्कीच मी म्हणेन. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये एकंदरीत जर पाहिलं तर 3 धावा खर्च करतोय. पहा फटका मोठा आहे. चेंडू हवेत. यतीन पाटील चेंडू खाली. झेल मात्र पकडतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर यतीनने 3 झेल पकडले सुरेख रीतीने मात्र पाहायला मिळालं. आणि निकुंज देखील बाद होतोय. इथे मात्र थांबवले जातील. धावसंख्या जर पाहिली तर 45 धावा स्कोरबोर्डवर आहे. रोहन जातोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जर पाहिलं तर अजूनही रोहनकडे 2 चेंडू चा खेळ शिल्लक आहे. बघूया रोहन काय फायदा उठवू शकतो का. रोहनला जर पाहिलं तर बिरवाडी गावातील हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जातंय. चांगले फटके देखील त्याच्याकडे आहेत. इथून मात्र पाहिलं तर या चेंडूवर मोठा प्रहार करेल का. ओहो फटका तर सुरेख सजवलाय. ऑन साइड रिजनला इथे मात्र जबरदस्त प्रहार येतोय. षटकार रोहनच्या बॅट मधून हा आलाय षटकार. नक्कीच मी म्हटलं होतं रोहन हार्ड हिटर फलंदाज आहे. त्याच्या बॅट मध्ये जर चेंडू आला तर सुरेख फटका पाहायला मिळाला आपल्याला. क्षमता आहे त्याच्याकडे. जर पाहिलं तर चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. शेवटचा चेंडू इनिंग मधला असेल. धावसंख्या 6 ने वाढली जाते. आता मात्र संघाच्या 50+ म्हणजे 51 धावा झालेल्या आहेत. पाहतोय आपण पुन्हा एकदा मयंकवर मात्र नक्कीच हल्ला चढवलाय रोहन. कारण की स्लॉग षटक आहे. शेवटचे षटक शेवटचा चेंडू या इनिंगचा. पुन्हा एकदा खोलच्या टप्प्याचा चेंडू आहे. समोरच्या दिशेने मारला. ब्रिजेश मात्र चेंडूला इथे मात्र फील्ड करतोय. रन्स मात्र मिळतील 2 आणि इनिंगची होईल समाप्ती. धावसंख्या जर पाहिली तर 53 रन्स जिंकण्यासाठी 54 धावांचं लक्ष आहे. तर विनंती असेल बिरवाडी संघाला देखील आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि नवली संघ आपले 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायचे आहेत. इथे मात्र आपण पाहतोय थोडंसं समालोचन कक्षामध्ये होईल चेंजेस. प्रमोदजी शेडगे सर आपल्या समवेत जोडले जातील. ओव्हर टू सर. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. धन्यवाद संतोषजी पाटील यांचा आवाज आपण ऐकत होतात. विजयासाठी 54 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. ते आपण पाहतायत 6 षटकांमध्ये.
चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. विजयासाठी 54 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 2 पंच आपण पाहू शकतायत. सुमित देशमुख सर आणि चिराग तरे यांना आपण पाहतायत. खास करून प्रशिक्षण घेत आहेत. आता येणाऱ्या काळामध्ये उत्कृष्ट पंचांची भूमिका सातत्याने पाहायला मिळतील. तुषार मोरे अँड प्रणय घरत 2 बॅटर पाहायला मिळतात. सलामीची आणि ओपनिंग जोडी म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. गेले कित्येक वर्ष श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस पवनसुत नवली एक मातबर संघ म्हणून ओळखला जातो. परंतु साई एकता बिरवाडी या संघाला सुद्धा विसरून चालणार नाहीये. एक सॅटिस्फाईड स्कोरकडे वाटचाल केली. 53 धावा फलकावर लगावल्या. 54 धावांचा पाठलाग करताना सज्ज होतील यावेळेला गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर. क्रितेश घरत पहिलाच बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. डिरेक्ट हिट करण्याचा इरादा. बॅकअप चांगला मिळाला. अन्यथा धावांवर धावा या ठिकाणी येऊ शकला असता. परंतु त्या ठिकाणी बॅकअप चांगला होता आणि यस डेफिनेटली त्या ठिकाणी 1 धाव परिपूर्ण केली जाते. सिंगल मिळते. अकाउंट ओपन करतोय तुषार मोरे. एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फलंदाज. तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा. एका साईडला प्रणय घरत मिडल स्टंपवरून गार्ड घेत असताना आपण पाहत आहेत. गेले कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रुजू आहे. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 1. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावेल तिथे झील सुटतोय. उलटावरती झील घेणं खूप फार कठीण असतं आणि अशा वेळेला प्रणय घरतच्या बॅटमधून 2 धावा येतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 3 या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. क्रितेश घरत एक ॲज अ ऑलराऊंडर म्हणून यावेळेला पाहायला मिळतो. अंडरम पासूनचा प्रवास तदनंतर ओरममध्ये. तर अंडरम क्रिकेट सुद्धा आजपर्यंत विसरत नाहीये. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 3 धावा. तर एका साईडला मात्र लेदर क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू अर्थातच प्रणय घरत, तुषार मोरे, करण मोरे सारखा खेळाडू, ब्रिजेश गिरस सारखा खेळाडू आपण पाहत आहेत. मोठी फळी आहे या संघाकडे. यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा मनसुबा बनवला गेला होता. तिथे चेंज ऑफ पेस. लोवर 1 चेंडू. कारण अशा प्रकारच्या चेंडूची आता उत्क्रांती घडवायला हवी. गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून 2008 साल उगवला. इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली तेव्हापासून मात्र नकल चेंडू फार मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकला. तर क्रिकेटमध्ये आल्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा त्याचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात केला गेला. परंतु अशा प्रकारची उत्क्रांती घडवताना नियमित सराव खूप महत्त्वाची भूमिका. ऑन साईडला टायगर अभि जिंदा आहे. सरा चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट्स, षटकार. 9 धावा फलकावर यावेळेला पाहायला मिळत आहेत. काय टायमिंग होतं. आक्रमकता काय असते याचं स्वरूप यावेळेला दाखवून दिलं गेलं. प्रणय घरत का मी एवढ्या वर्षात उन्हाळे पावसाळे पाहिलेत, हारजीत पाहिलेत, चढ उतार पाहिलेत. जेव्हा जेव्हा पवनसुत नवली संघावर संकट आली तेव्हा संकटावर मात करत मात्र त्या संकटाच्या नद्या पार केलेत याचं प्रात्यक्षिकरण या षटकाराने
भरपूर काही मात्र प्रश्न होते ते मात्र त्याचं उत्तर मिळाले या षटकारावर. संघाची धावसंख्या 9 धावा. रितेश गरत एक अष्टपैलू खेळाडू. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न हलक्याच्या हाताने रिव्हर्स स्वीप खेळला गेला. सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता षटक क्रमांक पहिलं 5 बॉलचा खेळ झालाय. चांगली स्टार्ट मिळाले. यावेळेला ऑन साइडला फटका तर अप्रतिम आहे आणि सरळ चेंडू आउट ऑफ द पार्क. तुषार मोरे ब्रँडेड षटकार. मॅग्निफिसंट डायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल डायमिंग. ह्यूज अँड बिग ब्लास्ट. षटकार येतोय. या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 16 धावा. ग्रेट बॅटिंग. काही 2 षटकार पाहायला मिळाले. वेळ घेतला. वेट अँड वॉच केलं. कोणत्या कंडिशन मध्ये कशा सिच्युएशन मध्ये कसं प्रत्युत्तर द्यायचं हे दोन्ही बॅटर जाणतायत आपल्या गोलंदाजाला. आणि खऱ्या अर्थानं खूप चांगले स्ट्रोक. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळताय. आणि त्यामध्ये मात्र हे 2 सितारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं 16 धावा. धावा फलकावर 54 धावांचा पाठलाग करताना इथून 38 धावांचा प्रवास कसा राहील येणाऱ्या चेंडूंमध्ये. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर विक्रांत. गेल्या मॅचचा हिरो. एका साईडला अनुभवाची कोणतीही कमी नाहीये. प्रतिभेची कोणती कमी नाही. तर एका साईडला विक्रांत ठाकूरकडे मात्र विकेट घेण्याची क्षमता जरूर बाळगत असतो. यावेळेला जागा बनवली. बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच केला जातोय. सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली गेली. टाळ्यांचा कडकडाट होत असताना डगआउटच्या दिशेने उत्स्फूर्त दिला जातोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 17 या धावसंख्येवर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. तुषार मोरे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. अकुट टप्प्याचा चेंडू जरूर होता परंतु थोडंसं वळण घेतलं या चेंडूने. रितेश गरजच्या आतून चेंडू मात्र थोडासा स्किट झाला. मात्र या ठिकाणी कोणतीही धाव येत नाहीये. संघाची धावसंख्या स्थिरावले 17 या धावसंख्येवर 17 वर जाऊन पोहोचली गेली. विक्रांत पुन्हा एकदा लेफ्ट आर्म गोल्डन इरा. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. लगातार मात्र 2 चेंडू निर्धाव या ठिकाणी हाताळले गेलेत. गुड बॉलिंग. कमबॅक केलंय. यावेळेला मात्र आपण पाहत आहेत विक्रांत ठाकूरने जशी गोलंदाजी गेल्या मॅच मध्ये केली होती. सातत्य निरंतरता. यावेळेला ऑफ साईडला मजबूर केला होता खेळण्यासाठी. ड्राईव्ह खेळला जातोय. एकदा वर्जित करत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 18च्या घरामध्ये. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागला. तर 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. पॉवर प्लेचं दुसरं षटक हे सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये खूप चांगली गोलंदाजी विक्रांत ठाकूरच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेला पाहिला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. रिस्की शॉट असतात अशा प्रकारचे. बाईच्या स्वरूपात यावेळेला यष्ट्यांच्या वरून चेंडू हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. आणि अशा प्रकारे मात्र विकेट किपरला खूप सावध राहावं लागतं. कारण ज्या वेळेला खूप शफल होतात. शफल होऊन मात्र अगदी त्या ठिकाणी ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर 5व्या 6व्या स्टंपला येऊन मात्र तिथून चेंडूला पिक करतात. पुन्हा एकदा मात्र सुंदर चेंडूची या वेळेला आपण पाहू शकतायत. अतिशय सुंदर वर्णी लागली होती. तेवढंच मात्र 1 धाव कंप्लीट केली गेली. अतिशय सुंदर दर्जेदार गोलंदाजी. मॅग्निफिसंट बॉलिंग. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला 2 कंप्लीट झाले. 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 19. पहिल्या षटकामध्ये 16. 20 धावा 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. आणि या षटकामध्ये 4 धावा म्हणजे 2 षटकांचा खेळ झाला. 20 धावा फलकावर. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 24 आणि 34 धावेची गरज असेल. 24 बॉल 34 धावा हे सामन्याचं समीकरण. गोलंदाज तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना
जीवा जीवा आपल्या गोलंदाजी मार्कवर तर तुषार मोरे एक तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा म्हणजे खेळाडूकडे पाहिलं जातं. दोन्ही बॅटरने एक एक षटकारांचा समावेश त्यांच्या खात्यामध्ये. चला वेळ दौडू नका प्लीज. घड्याळ जवळजवळ आपण पाहिलं तर आता 4:33 झालेत म्हणजे 6:15 ही वेळ पक्की. कारण मुन्ना पठाण सर सुद्धा मात्र या वेळेला पाहतायत टायमिंग. कारण नाईट स्पर्धा म्हटली तर लिमिटेड जर असेल 2, 2.5, 3च्या घरामध्ये जर संपत असेल तर डेफिनेटली एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. यावेळेला एज लागली होती. यतीन राऊत यांच्याकडे चेंडू मात्र यावेळेला जरूर गेला होता. डायरेक्ट हिट चा इरादा पाहायला मिळाला. चिराग तरे यांनी सांगितलं की मात्र यावेळेला नॉट आऊट तिथे मात्र सिंगल मिळते आणि सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 21-17. एकंदरीत 23 बॉल आहेत आणि 23 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा जवळजवळ 33 धावेची गरज असेल. 23 बॉल 33. चला जास्तीत जास्त टीम मीटिंग करू नका प्रत्येक चेंडूवर प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. जीवा पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला स्विचिटचा फटका. रिव्हर्स स्वीप जरूर खेळला गेलाय. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथून मात्र फक्त सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यानंतर असं वाटलं दुसरं षटक सुद्धा सफल होण्याच्या मार्गावर जाईल. परंतु खूप चांगली गोलंदाजी केली विक्रांत ठाकूरने, चिनूने आणि यावेळेला मात्र धावांवर लगाम लावला. इथून मात्र दोन्ही फलंदाजाला आता स्ट्रगल करावं लागतं. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अगोदरच मनसोबा बनला होता. जीवा मात्र पुढे सरसावतोय. शेवटच्या मोमेंटला मात्र चांगले प्रयत्न केले आणि शेवटच्या मोमेंटला झेल सुटतो. त्या ठिकाणी चेंडू कॅरी होऊ शकला नाही. 2 धावा त्या ठिकाणी लगेच परिपूर्ण केल्या जात आहेत चित्याच्या चपळाईने. अजूनपर्यंत लाजवाब फिटनेस प्रणय घरेची आपण पाहताय. तुषार मोरे चित्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या जात आहे. या दुहेरीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 24 धावा. म्हणजेच इथून 30 धावेची गरज असेल. येणारे बॉल आहेत 21 बॉल 30 धावा. श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस पवन सुत नवली वर्सेस आपण पाहतायत साई एकता बिरवाडी. त्या 2 संघांमध्ये अतिशय सुंदर लढत पाहायला मिळते. गोलंदाज जीवा आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला पहिला नाळला हा चेंडू मात्र सरळ निघून जातोय आणि अतिशय सुंदर चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. सरप्राईज झाले त्या ठिकाणी तुषार मोरे. डॉट बॉल. यावेळेला पहिला नाळला हा चेंडू सोडून दिला. यस व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 25च्या घरामध्ये. 25 बॉल फेकून झालेत आतापर्यंत 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली गेले. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने मात्र यावेळेला गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला मात्र स्लॉक केलं. सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट, तंत्रशुद्ध फटका, प्रेक्षणीय फटका, चौकार. विशाल घरत आणि संतोष पाटील यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून गेला 4 धावांकरता. या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 29. या धावसंख्येवर आता मात्र विजयासाठी 25 धावेची गरज असेल. येणाऱ्या बॉलमध्ये 19 बॉल आणि 25 धावा. यानंतर पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. तुषार मोरे चांगले उद्योजक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मंडप डेकोरेटरचे आपण पाहताय त्या फ्लड स्लाइड त्यांच्याच माध्यमातून. खोलवर चेंडू होता. ऑन साईडला खेळला गेला. ऑन ड्राईव्ह या ठिकाणी आपण पाहू शकता. सिंगल मिळते. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30. या धावसंख्येवर 3 षटकांचा खेळ झाला. 30 धावा फलकावर. आता मात्र 18 बॉल आणि 24 धावेची गरज. 18-24चं समीकरण.
18 बॉल आणि विजयासाठी 24 धावेची गरज. पाणी गेलं होतं मैदानाच्या आतमध्ये. मेसेज यावेळेला पोहोचला जातोय, म्हणजेच इथून गेम प्लॅनिंग काय असेल, कारण दोन्ही फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुन्हा एकदा विक्रांत ठाकूर ज्या गोलंदाजाने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या, सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. विक्रांत चिनू पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला फुलटॉस बॉल होता, इनफिल्डच्या वरून क्लिअर केला जातोय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मॅग्निफिसंट शॉट, टेरिफिक टायमिंग, ब्रिलियंट स्ट्रोक, चौकार. फटका खेळला होता यावेळेला. दमदार शानदार नेचर फार्म षटका चौकार, आणि या चौकार आणि संघाची धावसंख्या फ्लाय होते 34 वर जाऊन पोहोचली गेली. तर इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा आपण पाहत आहेत 20 धावेची गरज. यावेळेला मात्र मजबूर केलं होतं खेळण्यासाठी. एक धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 35च्या घरामध्ये. आता इथून 19 धावेची गरज. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 16 आणि 16 बॉलमध्ये विजयासाठी 19. जो संघ विजय होईल तो संघ ध्रुव 11 सातपाटी या संघाबरोबर शेवटचा आणि अंतिम सामना खेळेल. या वेळेला शॉट ऑफ प्लेन चेंडू होता, सरळ चेंडू निघून जातोय. फर्स्ट ट्रॉफीला या वेळेला अभिवादन करण्यासाठी जबरदस्त टायगर अभी जिंदा आहे. क्या बात आहे प्रणय करत. व्हाट अ शॉट, मॅक्झिमम 6 आणि या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 41. विजयासाठी 13 धावेची गरज. पहिले सुद्धा ट्राय केले गेले होते 2 स्ट्रोक, परंतु पुन्हा एकदा ट्राय टिल यू सक्सीड. प्रयत्नांती परमेश्वर. जिंकण्याची गरज या ठिकाणी आपण पाहत आहेत. या स्पर्धेचे प्रायोजक आहेत. पुन्हा एकदा मात्र जरूर खेळला गेला, परंतु बॅटचा टो लागतोय. कॉन्फिडेंटली हा फटका नव्हता. सिंगल मिळते. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 42. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 14 बॉलमध्ये 12 धावेची गरज. श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस पवन सुतनवली संघ. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. सुंदर क्षेत्ररक्षणाची त्या ठिकाणी साथ मिळाली. विक्रांतचं सुद्धा कौतुक करेन की त्याने चेंडूला विदिन सेकंदामध्ये रोखण्याचा प्रयत्न केला, कारण अशा प्रकारच्या फॉलो थ्रू मध्ये फार कठीण असतं. परंतु जिद्दीने जेव्हा तुम्ही सामोरे जाता त्यावेळेला कोणतंही संकट समोर आलं तर तिथे मात्र तुम्ही सक्सेस ठरता. यावेळेला हलक्याच्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली. दोन्ही फलंदाज थकलेले जरूर आहेत आणि त्यासाठी मात्र सिंगल आराम के साथ घेत यावेळेला रिस्पेक्ट दिली या चेंडूला आणि एका धावेनेशी धावसंख्या जाऊन पोहोचते. ती फलकावर संकेत आम्हाला माहिती देतात की 43 वर जाऊन पोहोचली. इथून 11 धावेची 44. आता मात्र इथून 10 धावेची गरज असेल. चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या वेळची दिरंगाई न करताना. ध्रुव 11 सातपाटी संघाचा कॅप्टन लगेच येऊन राहायचंय आपण प्लीज. ध्रुव 11 सातपाटी संघाचा कॅप्टन आपण येऊन राहायचंय. त्यानंतर आपण पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी खेळपट्टी डार्कनेस केली जाईल. लाईन्स आहेत ते आखायच्या आहेत यावेळेला. 12 बॉल 10 फक्त म्हणून चालणार नाही या क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय जीवा. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय, मात्र क्षेत्ररक्षक थोडस कुठेतरी ढिसाळ पाहायला मिळाला. झेल सुटतोय त्या ठिकाणी. सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 45. विजयासाठी आता मात्र 9 धावेची गरज. तुषार मोरे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. या वेळेला सरळ खेळले तुम्ही फॅक्टर मध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्या बात आहे तुषार मोरे, हा क्लास. आणि अशा रीतीने मात्र 50 धावांची पार्टनरशिप यावेळेला पूर्ण होते. क्या बात आहे. सुपर बॅटिंग,
संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 51 विजयासाठी 3 धावेचं आता मात्र अवघं लक्ष. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला, अगोदरच खेळण्याचा मनसुबा बाळगला, तिथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 2 धावा आणि स्कोर इज लेव्हल. विजयासाठी 1 धावेची गरज. क्या बात आहे तुषार बोरे आणि प्रणय गरज. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड ब्रिलियंट आउटस्टँडिंग बॅटिंग. विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. ते मात्र स्विचिटचा फटका आणि विदाऊट विकेटने मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता दोन्ही फलंदाजांनी दोन्ही बॅटरने हे सहज मात्र लक्ष्य पार केलं. कॉंग्रॅच्युलेशन. लाईन्स आखायच्या आहेत त्या ठिकाणी. लगेच वेळेची दिरंगाई न करताना चला शेक हँड करण्यासाठी मैदानात आपण उतरायचं आहे. दोन्ही संघाचं यावेळेला कौतुक अभिनंदन असेल ते मात्र आपण पाहतो.